दिव्यावरून कर्जत ट्रेन पकडून आम्ही निघालो शेलू येथे। आम्ही पोहोचलो शेलू स्टेशनवर। हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत शेलू स्टेशन येथे। तर आता इथून आम्ही चाललेलो आहोत आचार्य इन्स्टिट्यूट येथे। तर तुम्हाला इथला मी नजारा दाखवते, किती छान आणि किती सुंदर आहे। तर चला या, मी तुम्हाला दाखवते तिथला नजारा कसा आहे। जा रहे हैं हमारे कॉलेज और ये वेव देखो गाइस, वेव देखो आपको ये झरना दिखाता हूँ। ये देखो गाइस, झरना देखो। अरे झरने में सांप देखो गाइस। हेलो, हाँ गाइस, आपको सांप दिख, क्या बोलते हैं सांप को? अरे छुप गया साला, छुप गया। छुप गया गाइस, रहने दो उसे, छुपने दो। आप ये देखो और ये देखो, देखो गाइस, व्यू देखो, व्यू। रुको, आपको ब्राइटनेस कम करके भी दिखाता हूँ और ज़्यादा करके भी दिखाता हूँ। देखो भाई, व्यू देखो। और वो चलो शुरू करते हैं। तो चलो, किती छान डबरा आहे, डबर बघा किती छान आहे आणि अतिशय सुंदर असं डबरं आहे। तुम्ही बघू शकता कसे इथे रस्ते आहेत। और आप देख सकते हो। अरे तो भाई हिंदी भाई के मराठी है, मराठी में बात करने का, मराठीत बोलायचं। रील माहिती आहे का? और आप देख सकते हो हमको नहीं देखने का बाबा। आप देख सकते हो राइडर लोग चले गए। इकडचा नजारा तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे, मन प्रसन्न करणारा इथला नजारा आहे। पण इथे खूप खड्डे पण आहेत, कारण हे खेडेगाव आहे आणि कर्जत स्टेशनच्या इथे आहे। कर्जत ट्रेन पकडून तुम्हाला शेलू येथे यायचं आहे। वांगणी नंतरचं स्टेशन आहे हे।
गाईस आता आम्ही जात आहोत त्या डोंगराच्या इकडे. डोंगराच्या इथे आम्ही आता वॉकिंग चाललेलो आहोत. तुम्हाला मी दाखवते तिथला नजारा किती सुंदर आहे. पहाडी एरिया दाखवणार आहे. किती छान आहे इथे. तुम्हाला इथे वॉटरफॉलही मिळेल. तुम्ही वॉटरफॉलला इकडे येऊ शकता. तसेच तुम्हाला इथे नजारा बघण्यासाठी सुंदर निसर्ग आहे. तर फिरायला तुम्ही येऊ शकता. इकडे वॉटरफॉलला येऊ शकता. सुंदर निसर्ग आहे ते बघण्यासाठी येऊ शकता. लगेच उतरते पण बॅटरी चौकाशी ना बघा इथे पानं आहेत कसली तरी. इथे झाड आहे. हे सीताफळाचं झाड आहे ना. खालून माझा फोटो काढणार. हा काढ ना इकडचा व्हिडिओ का. झूम करून काढ. बघू शकता तुम्ही गाईज किती सुंदर आहे हा नजारा. आणि अगदी मनमोहक आहे. मनाला एकदम तृप्त करणारा, शांत करणारा असा सुंदर येथे निसर्ग आहे. मुंबईच्या धावपळीच्या जगामध्ये आणि सगळीकडे तुम्हाला निसर्ग बघायला मिळत नाही. तर इथे हे लोकेशन खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच रोजच्या रुटीननी कंटाळला असाल तर इथे नक्की भेट द्या. फुलं आहेत गाईस येथे. बघू शकता तुम्ही कशी सुंदर फुलं आहेत. छोटी छोटी आहेत. वाढलेली नाही